एकदा नव्हे तर 2 वेळा हातातोंडाशी आलेल्या मुख्यमंत्रीपदाचा घास सोडायला लागला तर एखाद्या नेत्याची अवस्था काय होऊ शकेल या गोष्टीचा फायदा घेऊन एकतर त्याला राजकारणातून संपवलं जाईल किंवा त्याला कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं जाईल। याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण जिद्द, संयम आणि राजकीय डावपेचाच्या जोरावर फडणवीस तरले आणि राजकारणाच्या सारीपाटावर पुन्हा झळाळून उठले। मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरोखरच पुन्हा आले। आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची झलक महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे। त्यांच्या नेतृत्वात एकट्या भाजपने 132 जागा तर जिंकल्याच, महायुतीनेही 234 ठिकाणी विजय मिळवला। पण ही कमाल काही पहिल्यांदाच नाही, तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014, 2019 आणि आता 2024 साली सलग 3 वेळा 100हून अधिक जागा जिंकण्याची किमया केली आहे। लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर फडणवीस संपले अशी चर्चा सुरू झाली होती, पण चालाक फडणवीसांनी चाणाक्ष खेळी केली आणि अवघ्या 4च महिन्यात जोरदार कमबॅक केलं। 5 वर्षाचा संयम। देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी 5 वर्षाची वाट पाहावी लागली आहे। 2019 साली पूर्ण बहुमत मिळालं असतानाही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं। त्यावेळी विरोधी पक्ष नेता म्हणून भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर फिर आऊंगा। आता तेच शब्द फडणवीसांनी खरे करून दाखवले। देशातील सर्वात तरुण महापौर पदाचा विक्रम हा देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आहे। वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातले पहिलेच मुख्यमंत्री ठरले आणि त्यांनी 5 वर्षही पूर्ण केले।